लग्नासाठी असेल किंवा दुसऱ्या कोणत्या पण इव्हेंटसाठी असेल, आपल्या फेसच्या अनुसार हेअरस्टाईल कशी सिलेक्ट करायची किंवा लग्नाच्या हेअरस्टाईल मध्ये आजकाल ट्रेंडिंग काय आहे, लग्नाआधी की केसांवरती ट्रीटमेंट वगैरे करावी लागते का, किंवा नऊवारीवरती खोपा घातलेला चांगला दिसेल मला की कुठली दुसरी हेअरस्टाईल सूट करेल माझ्यावरती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि काही टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. आपल्यासाठी परफेक्ट हेअरस्टाईल कोणती असेल हे कसं फाइंड आउट करायचं, तर तुम्हाला माहितीच असेल की फेस शेपच्या हिशोबाने काही हेअरस्टाईल सुटेबल अनसुटेबल कळतात आपल्याला, पण काही वेळा हे खूप जास्त कन्फ्युजिंग होऊन जातं की नक्की फेस शेप कसा फाइंड आउट करायचा. एक दोन शेप्सच्या इन बिटवीन जर तुमचा फेस असेल तर नक्की काय करायचं. सो आपला फेस शेप वगैरे फाइंड आउट करण्यापेक्षा ना आपण एक दुसरी पद्धत वापरूया ज्यामुळे तुम्हाला परफेक्टली कळेल की तुमच्यावरती कोणती हेअरस्टाईल चांगली दिसेल. तर यासाठी दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे फेशियल प्रपोर्शन आणि दुसरा म्हणजे क्रेनियल हाईट. तर हा काय प्रकारे हा आपल्याला 1-2 मिनिटात कळेलच. तर आधी येऊया फेशियल प्रपोर्शन्स कडे. तर हे फेशियल प्रपोर्शन्स कसे कॅल्क्युलेट करायचे, तर आपल्याला चेहऱ्याचे 3 हॉरिझॉन्टल पार्ट्स कन्सिडर करायचे. पहिला पार्ट हेअरलाईन पासून ही आयब्रोजच्या मिडल पर्यंत, दुसरा पार्ट तिथून खाली नाकापर्यंत आणि तिसरा पार्ट म्हणजे नाकापासून खाली हनुवटीच्या टोकापर्यंत. तर हे आपले हे 3 हॉरिझॉन्टल पार्ट्स आहेत, ज्याच्यातला जर फर्स्ट पार्ट आपण कन्सिडर केला तर तो जर बाकीच्या 2 भागांपेक्षा सिग्निफिकंटली मोठा असेल तर आपण असं सोप्या भाषेत म्हणू शकतो की तुमचं कपाळ मोठे आहे. पण जर वरचा कपाळाचा भाग जर तुमचा बाकीच्या 2 पार्ट्स पेक्षा छोटा असेल तर असं समजू की तुमचं कपाळ लहान. आता ते क्रेनियल हाईट म्हणजे काय ते बघू. क्रेनियल हाईट म्हणजे आपल्या कवटीची उंची. ऐकायला जरा विचित्र वाटतंय पण डोंट वरी, असं काही नाही येते. आता ही क्रेनियल हाईट शोधायची कशी, तर आपल्या हेअरलाईन पासूनचं आपल्या डोक्याच्या उंचवट्यापर्यंतचं अंतर. ही क्रेनियल हाईट तुम्हाला आरशात बघून किंवा फोटोमध्ये पण कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता. तर ही क्रेनियल हाईट तुमच्या कपाळा एवढी असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठी असेल तर तुमची क्रेनियल हाईट जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. पण ही हाईट जर तुमच्या कपाळापेक्षा लहान असेल तर तुमची क्रेनियल हाईट छोटी आहे असं म्हणू शकतो. आता या फेशियल प्रपोर्शन्स आणि क्रेनियल हाईटचा वापर करून तुमच्या फेसला सुटेबल अशी हेअरस्टाईल कशी चूज करायची हे आपण बघूया. तुमचं कपाळ मोठं असेल आणि तुमची क्रेनियल हाईट पण जास्त असेल तर या फीचर्स वरती ना मिडल पार्टिशन करून एकदम स्लीक हेअरस्टाईल ज्या असतात ना त्या जास्त छान दिसतात. साइड पार्टिशन किंवा डोक्यावरती आणखी व्हॉल्यूम ऍड करणाऱ्या हेअरस्टाईल जर तुम्ही केल्या तर ते चांगलं नाही दिसणार, डोकं खूप जास्त मोठं दिसेल. तर या केसमध्ये तुमच्यावरती खोपा खूप जास्त छान दिसेल. आता तुमचं कपाळ मोठे आहे पण क्रेनियल हाईट छोटी आहे, तर या केसमध्ये कशी हेअरस्टाईल करायची, तर या फीचर्स वरती जर तुम्ही मिडल पार्टिशन केलं ना तर लक्ष डायरेक्टली मोठ्या कपाळावरती जाईल, ते चांगलं नाही दिसणार. तर त्या केसमध्ये तुम्ही एकतर साइड पार्टिशन घेऊ शकता आणि डोक्यावरती व्हॉल्युमनायझिंग ज्या हेअरस्टाईल्स असतात त्या तुम्ही ऍड करू शकता, त्याच्यामुळे खूप छान लुक येईल. तर तुमचं कपाळ छोटं आहे पण क्रेनियल हाईट जास्त आहे तर अशा केसमध्ये काय करायचं, तर तुम्ही सेंटर पार्टिशन करून हेअरलाईनच्या भोवती जर व्हॉल्यूम ऍड करणाऱ्या हेअरस्टाईल्स केल्या ना तर तुम्हाला ते जास्त छान दिसेल, कपाळची उंची जास्त दिसेल. आता जर तुमचं कपाळ छोटं असेल आणि क्रेनियल हाईट पण छोटी असेल तर त्या केसमध्ये काय करायचं, अशा फीचर्ससाठी ना तुमच्या डोक्यावरती जास्तीत जास्त व्हॉल्यूम ऍड करणाऱ्या हेअरस्टाईल्स तुम्ही चूज करू शकता, त्या तुमच्यावरती खूप छान दिसतील. पण खोप्यासारख्या हेअरस्टाईल ज्या असतात ज्या एकदम स्लीक असतात त्या तुम्ही अवॉइड करू शकता. होपफुली तुम्हाला या सगळ्या माहितीमधून ना तुमची परफेक्ट हेअरस्टाईल चूज करायला मदत झाली असेल. आता मी तुम्हाला सिंपल डूज अँड डोंट सांगणार आहे. जेव्हा पण तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल, तुमच्या लग्नासाठी असेल किंवा दुसऱ्या कोणत्या फंक्शनसाठी असेल, त्याच्या आधी तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता, त्याच्यामुळे तुमची हेअरस्टाईल आणखी चांगली व्हायला मदत होईल. पण त्याच्या आधी जर व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याच्यामुळे मला आणखी चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला मदत होईल. जर तुम्हाला लग्नासाठी किंवा कोणत्या पण फंक्शनसाठी जर हेअर अपडूज करायचे असतील, म्हणजे बन वगैरे करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुमचे हेअर जितके फ्रिझी असतील ना तितके चांगले आहेत. कोणती पण ट्रीटमेंट केसांवरती नका करून घेऊ. तुम्ही हेअर स्पा करून घेऊ शकता पण जे स्मूथनिंग किंवा केराटिन वगैरे ट्रीटमेंट्स असतात ना त्या नका करू, कारण त्याच्यामुळे ना हेअर स्टाईलिस्टला स्टाईल करणं केस खूप जास्त अवघड होईल. त्याच्यामुळे खूप जास्त हीट आणि खूप जास्त प्रोडक्ट्स तुमच्या केसांवरती लावावे लागतील त्यांना आणि त्याच्यामुळे तुमचे केस खराब होतील. फंक्शनच्या आदल्या रात्री तुम्ही हेअर वॉश करू शकता, पण हेअर वॉश फक्त शॅम्पूने करा, कंडिशनर यूज नका करू, कारण कंडिशनर यूज केलं तर केस खूप जास्त स्मूथ होऊन जातील आणि हेअर स्टाईलिस्टला खूप जास्त प्रोडक्ट आणि हीट तुमच्या केसांवरती यूज करावी लागेल. आता आपण आजकालच्या ट्रेंडिंग हेअरस्टाईल वरती बोलूया, की जी हेअरस्टाईल मला पूर्ण इंस्टाग्राम वरती दिसते, खूप जास्त ट्रेंडिंग होतीये. ही खूप छान आहे ऍक्च्युली, कारण करणं पण खूप इझी आहे, पैसे पण खूप नाही लागणार आणि लुक पण खूप छान येतो आणि आय एम शुअर वास पण खूप छान येत असेल. ही हेअरस्टाईल जर तुम्ही तुमच्या फंक्शन्स मध्ये करणार असाल तर मेक शुअर की जशी हेअरस्टाईल कम्प्लीट होते तुम्ही तुमचा फोटोशूट करून घेताय, कारण मोकळ्याचे गजरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2-3 तास झाले की ते खराब होऊन जातात, तर नंतर फोटोज जर तुम्ही काढले तर ते चांगले नाही दिसणार. आता एक लास्ट सजेशन आहे माझ्याकडून, ते म्हणजे तुमचे हेअर जितके नॅचरल ठेवता येतील ना तितके तुम्ही ठेवा. तुम्हाला जी काही हेअरस्टाईल करायची असेल, लेयर्स वगैरे ऍड करायचे असेल ना ते तुम्ही लग्नानंतर करू शकता. इव्हन तुम्हाला हायलाइट्स वगैरे ऍड करायचे असतील ना तर ते तुम्ही नंतर करू शकता, और नॅचरल हायलाइट्स ऍड करू शकता. पण ब्लॉन्ड वगैरे मला वाटत नाही की जरीवरती वगैरे छान दिसतं. तुम्हाला आवडत असेल तर गो फॉर इट, बट माझं पर्सनल ओपिनियन आहे की ते ट्रेडिशनल वेअर वरती ना हे हायलाइटेड केस
चांगले नाही दिसत. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.